नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन अशा रोमॅन्टिक प्रणयकथेमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या भागाला. मी भरत आणि माझी मैत्रीण सोनल, आम्ही एकाच ग्रुपमधले आहोत. ग्रुपमध्ये सगळेजण आम्हाला एकमेकांच्या नावानं चिडवत असतात, पण आमच्यात फक्त मैत्री होती, त्यामुळे आम्हाला पण मजा यायची. त्यावेळी मी सिंगल असलो तरी तिचा अगोदर प्रियकर होता आणि हे सगळ्यांना माहीतही होतं. पण टाईमपास म्हणून सगळेजण चिडवायचे आम्हाला. अर्थात आमची मैत्री तशी घट्ट होती. फोटो काढताना, ट्रेनमध्ये प्रवास करताना अनेकदा तिच्या स्तनांना स्पर्श व्हायचा. आमचा ग्रुप त्या काळी काही ना काही कारणानं जवळजवळ रोजच भेटायचा. आता मी जास्त लांबवत नाही, थेट मुद्द्यावर येतो. असंच एक दिवस मला व्हॉट्सॲपवर बोलता बोलता ती बोलली की मला माथेरानला जायचं आहे. मी एकदाही गेली नाही तिथे. मग मी म्हणालो, त्यात काय, जाऊयात की, सगळ्यांना विचारू ग्रुपमध्ये. त्यावर ती म्हणाली की सगळ्यांना विचारत बसलो तर सगळ्यांच्या सुट्ट्या जुळून येईपर्यंत डिले होईल, आपण दोघेच जाऊन येऊ का? मला मनातून थोडं वेगळं वाटत होतं, परंतु मी काही बोललो नाही. विकेंडला गर्दी असते, त्यामुळे आम्ही मधल्या दिवशी जायचं ठरवलं. पुढच्या 1-2 दिवसातच आम्ही जायचं ठरवलं. ऑफिसला बंक मारून कोणालाही न सांगता जाऊन यायचं होतं, म्हणून आम्ही 1 डे रिटर्न ट्रिपचा प्लॅन केला. आम्ही फेब्रुवारी महिन्यामध्ये सकाळी 9:30च्या सुमारास नेरळ स्टेशनला पोहोचलो. स्टेशनच्या बाहेरून शेअरिंग कॅबमधून माथेरानला आलो. एका हॉटेलमध्ये येऊन आम्ही नाश्ता केला आणि आम्ही वॉशरूमला जाऊन मग तिनं टॉप आणि मी टी-शर्ट चेंज करून घातला. भर ऊन डोक्यावर असताना घोड्यावर स्टेशनला इंजिनजवळ आणि इको पॉईंटला आम्ही फोटो सेशन वगैरे करत फिरलो. काही ठिकाणं पाहून झाल्यानंतर दुपारच्या उन्हामुळे की कशानं माहीत नाही, परंतु ती अधूनमधून मला म्हणायची की पोटात दुखतंय. मग मी तिला म्हणालो की जरा आराम करूयात का एखादी रूम पाहून. तिला देखील काही वाटलं नाही, कारण आम्ही बऱ्याचदा नाईट आऊटला कोणाच्याही घरी किंवा आउट ऑफ स्टेशनला फिरायला गेल्यावर रूम किंवा बेड शेअर केले होते. अर्थात त्यावेळी प्रत्येक वेळी आम्ही ग्रुपमध्ये होतो, परंतु आता आम्ही फक्त दोघेच असणार होतो. माथेरानमध्ये रूम मिळणं इतकं अवघड नसल्यानं आम्हाला सहजच एक रूम मिळाली. हॉटेलवाला पण जणू काही आम्ही ठोकायला चालू अशा आविर्भावामध्ये टॉवेल आणि मेडिमिक्स साबणाची छोटीशी वडी देऊन गेला. तशी त्या बिचाऱ्याची काही चूक नव्हती, त्यानं त्याची ड्युटी केली. कारण माथेरानसारख्या ठिकाणी 3-4 तासांकरता रूम फक्त ठोकाठोकीसाठीच घेतल्या जातात. दरवाजा बंद केला आणि आम्ही आळीपाळीनं बाथरूममध्ये जाऊन फ्रेश झालो. तसे तिनं तिच्या पर्समधून पम्प केक आणि वेफर्स काढले. आम्ही ते खायला लागलो आणि इकडच्या तिकडच्या गप्पा मारत बसलो. बोलता बोलता ती मला म्हणाली की थँक्यू सो मच यार, फार मजा आली. डोळे बंद कर, मला तुला गिफ्ट द्यायचं आहे. तिनं असं म्हटल्यावरती मग मी डोळे बंद केले आणि तिनं चक्क मला गालावर किस केलं. त्यावेळी मी थोडा चक्रावलो, कारण एखाद्या मैत्रिणीनं मला किस करणं जरा अनपेक्षित होतं. मी तिच्याकडे पाहून भुवया वर करून म्हटलं, काय? त्यावर ती हसत म्हणाली, उगाच भलता विचार करू नकोस, फटके देईन. मग मी बोललो की चहाला हे भारी आहे तुझं, स्वतःहून किस करते आणि मला म्हणते की भलते सलते विचार करू नकोस. मी असं बोलल्यावर ती लगेच शांत झाली आणि म्हणाली, मी विपुलला कधीपासून म्हणत होते की मला माथेरानला जायचं आहे, चल जाऊयात. परंतु त्याला असं उन्हातानात बाहेर फिरायला आवडत नाही. तुला परवा बोलले तर तू लगेच तयार झालास आणि मला घेऊनही आलास. इकडे सहज घडवून आणलं म्हणून खुश झाले आणि तुला किस केलं. मी लगेच म्हटलं, त्यात काय इतकं मोठं, पण सगळा ग्रुप आला असता तर आपण मस्त स्टेला थांबलो असतो, अजून मज्जा आली असती. हो ना, तुम्हा मुलांना दारू प्यायला फक्त कारणच हवं असतं, ती हसत म्हणाली. मी परत त्याच विषयावर येत तिला म्हणालो की मला किस अनएक्सपेक्टेड होता, परंतु भारी वाटलं. मी तुला किस करू का? त्यावर ती म्हणाली, फक्त गालावर करायचा, उगाच चावटपणा नाही करायचा. माझ्या मनात बाकी काही नाही. ती असं बोलताना तिचा चेहरा पकडून तिच्या गालावर मी हलकेच ओठ टेकवले आणि किस केला. किस थोडा लांबत आहे हे लक्षात आल्यावरती ती थोडी लांब होऊन म्हणाली, झाला किस, आता शांतपणे आराम करूयात.
मी पण आज्ञाधारकपणे बाजूला झालो आणि तिच्या बाजूला जाऊन पडलो. काही वेळ आराम केल्यानंतर आम्ही 5च्या सुमारास फ्रेश झालो आणि रूममधून बाहेर पडलो आणि परतीच्या प्रवासाला लागलो. एकमेकांचा हात पकडणं, साईडने मिठी मारणं, ट्रेन, बस, टॅक्सीमध्ये बाजूला बसलेल्या ग्रुपमधील मुलाचा हात हातात घेऊन बसणं, यात आमच्यापैकी कुणाला काहीही वावगं वाटत नव्हतं आणि आम्ही मुलं पण त्याचा जास्त फायदा घेत नव्हतो. त्यामुळे ग्रुपमधल्या मुली विश्वासानं आमच्यासोबत कुठेही कधीही यायला तयार असायच्या. अर्थात आम्ही मुलं असताना पण कोणाविषयी कधी वाईट विचार किंवा चर्चा केली नाही. तरीसुद्धा जेव्हा जेव्हा स्तनांचा स्पर्श व्हायचा तेव्हा मला भारी वाटायचं. परंतु मी ते माझ्या चेहऱ्यावर कधी दिसू दिलं नाही. दोघांना आपापल्या घरी पोहोचेपर्यंत 8-9 वाजले. आम्ही ग्रुपवर पण याबद्दल कोणाला कळू दिलं नाही. रात्री मग चॅटिंग करताना आम्ही दोघे असेच गप्पा मारत होतो तेव्हा पण आम्ही किस केलं यावर बिलकुल चर्चा केली नाही. असेच दिवस जात होते. आम्ही मनानं जवळ येत चाललो होतो. अर्थात एकांत भेटलेला असतानाही मी तिचा गैरफायदा घेतला नाही याचं तिला राहून राहून विशेष वाटत होतं. नंतर तिनं काही वेळात असं बोलूनही दाखवलं. आता तुम्ही म्हणाल काय चुत्या मुलगा आहे, चांगला चान्स सोडला. पण माझी त्या काळी ऑलरेडी एक सोय होती आणि मी उपाशी बिलकुल नव्हतो. त्यामुळे मला क्षणिक सुखासाठी माझा संयम सोडून उगाच आमची मैत्री तोडायची नव्हती आणि याचाच मला पुढं फायदा झाला. पुढे काही दिवसांनी आम्ही दोघांनीच मग शिर्डीला जायचं ठरवलं. मी घरी सांगितलं की ऑफिसनंतर मित्राकडे पार्टी आहे आणि ऑफिसच्या नंतर त्याच्या घरी सगळे जमणार आहोत आणि सकाळी उठून परस्पर ऑफिसला जाऊ. तिने सुद्धा तिच्या घरी असंच काहीतरी कारण सांगितलं. जरी आम्ही गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड नसलो तरी आमच्या मनात काहीच नव्हतं, तरी आम्ही घरी खोटं बोलून जाणार होतो, कारण असंच काही आम्हाला कोणी जाऊ देणार नव्हतं. मग आम्ही शिर्डीला जायचा प्लॅन केला. जसा आमचा प्लॅन ठरला होता तेव्हापासून एक वेगळीच उत्सुकता मनात होती. शिर्डीला निघण्याच्या आदल्या रात्री माझ्या मनामध्ये आलं की यावेळी नक्की काहीतरी घडणार आहे, परंतु कोणत्याही प्रकारची जबरदस्ती किंवा तिच्या मनाविरुद्ध कोणतीही गोष्ट करायची नाही हे मी ठरवलं आणि झोपी गेलो. तर मग मित्रांनो, आता कशी होईल शिर्डीची ट्रिप पहा पुढच्या भागामध्ये. आणि अजूनही बरंच काही आहे, त्यामुळे या व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि चॅनलला सबस्क्राईब देखील नक्कीच करा. भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.